परंतु त्याच्या अगोदर आला नयन, एक सिंगल झाले कंप्लीट. एकेरी दुहेरीने डाव जर आपण सावरू शकतो तर दुसरीची चान्स घेण्याची गरज नाही. हा समंजसपणा पाहायला मिळाला. आणि क्रिकेटमध्ये हेच मेन इम्पॉर्टंट असतं की क्रिकेट विथ द ब्रेन. तुम्हाला ताकदीपेक्षा तुमचा दिमाग जास्त चालवावा लागतो. सध्या तरी आमच्या समेत स्कोरिंगचा दिमाग जास्त चालवत असताना प्रशांत, सचिन भोईर तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर आमची देखरेख त्यांनी खूप केली. कधी पाण्याची व्यवस्था, कधी जेवणाची व्यवस्था आली आहे ते आम्हाला ते सातत्याने सांगत होते. बॉटम हँडचा वापर करायचा होता परंतु डाव्या स्टिकच्या बाहेर बॉल चाललाय. खरं तर जॉली माणूस आहे, जॉली व्यक्तिमत्व, आणि माणसानं तसंच राहावं. कारण आपल्या माध्यमातून जर कोणाला सुख मिळत असेल ना तर आपण असं ऐकलं होतं की दाग लगने से कुछ अच्छा होता है, तो दाग अच्छे. परंतु ह्या व्यक्तिमत्वासाठी एवढंच बोलेल की आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती एखाद्याला एक मित्र हवा असतो आणि तो मित्र त्याच्या स्वभावाने मित्र बनवत असतो. आणि तसाच प्रेमळ स्वभावाचा रुबाबदार राजा सचिन भोईर हे सध्या तरी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. ते जोडतील अजूनही टीमच्या टोटलमध्ये 4 होतील धावा 6 होतील धावा 10 माफ करा. आणि विजयासाठी फक्त आता गरज आहे अवघ्या 2 धावसंख्येची. टॉस झाला, डिसिजन काय असेल? टीम आपटी, डिसिजन फिल्डिंग. नेक्स्ट मॅचमध्ये कासगाव संघ करेल बॅटिंग. फक्त 2 धावसंख्येची गरज. ऑन साईडला खेळलाय, हा फटका विकेट किपर जरूर अडवतोय. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केला. पंचांना आता पुन्हा जावं लागेल. स्टंप लावतील, पुन्हा एकदा डावाला होईल सुरुवात. नेक्स्ट मॅचमध्ये 2 रणधुरंदर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला आजच्या दिवसामध्ये खरं तर खूप चांगला खेळ राहिला परंतु कालच्या दिवसामध्ये करण लहाने नावाची मैदानाच्या आतमध्ये आक्रमक क्रिकेटची खेळी त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूला एक पराक्रमी विजय ज्याने चांदप संघाला परास्त केलं तो आपटी संघ. बॉटमहँडचा सुंदर वापर, सिंगल एकवटली गेली आहे. स्कोर इज लेवल. धावा आता सेम झालेल्या आहेत. दोन्ही संघाच्या विजयासाठी फक्त एका धावसंख्येची गरज. सेन्सिबल क्रिकेट ना खरं तर सिच्युएशननुसार योगेश पाटील करत असतो. ती चर्चा केली की भाल वर्सेस सोनारपाडा सामना होता जेव्हा विकेट राखायचा होता. भाल संघाचे विकेट इक्वल झाले होते. टॉस जिंकला होता भाल संघाने आणि तेव्हा खरं तर ती मॅच होती रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आणि तो सामना जिंकून मग कधी मागे वळून पाहिलं नाही सोनारपाडा टीमने. आणि तेव्हा तो झाला रतनबुवा चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी. आणि इथनं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल होता 6वा, इथनं होतोय डॉट. आणि आता शेवटची एक धाव शेवटच्या ओव्हरमध्ये बनवावी लागेल टीम सोनारपाड्याला. तुम्ही पहा कशा पद्धतीने हा फिनिशिंग टच द्यायचा होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु स्विंग करत असताना अविनाश विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आता 6 मध्ये बनवायची सिंगल. एक बॉल 6 धावसंख्येचं समीकरण असतं तर काही वेगळं असं. परंतु आता या ठिकाणी आपण पाहूयात की 6 बॉल 1 धाव डिफेंड होते का? होऊ शकतात. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. अनिश्चिताने भरलेला खेळ असतो क्रिकेट. सरडा तरी कमी रंग बदलतो. इंद्रधनुष्याला फक्त 7च कलर असतात परंतु त्या 7ही कलरहून जास्त रंग बदलवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. नयन शेवटच्या षटकासाठी सुंदर वापर बॉटमहँडचा. अशा पद्धतीने हा सामना झाला फिनिश. आणि आजच्या दिवसामध्ये सुंदर बॅटिंग करत असताना आजच्या दिवसाच्या पॉलमधून बाहेर निघून टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाला आणि टॉप 3च्या मॅचमधून नेवारी संघाला पराभवाचा धक्का देत असताना सोनारपाडा संघ होतोय टॉप 3 मध्ये क्वालिफाय. नेक्स्ट मॅच टीम कासगाव त्यांच्या विरोधात आपटी संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सो जायचं लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि कासगाव संघ लगेचच डगआउटमध्ये बसा. ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोडंसं थांबवतो गणेश. मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पारितोषिक. पहिलं षटक ज्याने हाताळलं गेलं फक्त 5 धावा, इकॉनॉमिकल बॉलिंग, 2 विकेट. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर मॅन ऑफ द मॅच. जिंकले का? जिंकले का काही का नाही?
होते कारण ते प्लेस असतात, परंतु दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तिच्यापेक्षा छोटी आहे. परंतु ज्या 3 ट्रॉफ्या उर्वरित आहेत, तिसरी, चौथी आणि 5वी, त्या ट्रॉफ्या सेम, परंतु या प्लेसवरती कोण जाईल त्याच्यासाठी लढत आता आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. काय घडेल, काय बिघडेल, या मॅचमध्ये काय होईल ते आता तुमच्या समोर असेल. अवघ्या 4 ओव्हरमध्ये, फर्स्ट इनिंगमध्ये 2 ओव्हर, दुसऱ्या इनिंगमध्ये 2 ओव्हर. आणि करूयात आपण सामन्याला सुरुवात. करण लहाने इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला खूप चांगल्या पद्धतीने आपटी संघाचा प्रवास राहिला, ज्या आपटी संघाने चांदपसारख्या दिग्गज संघाला पराभवाचा मोठा धक्का दिला. परंतु आता त्यांच्यासमोर एक मोठं चॅलेंज, ऐतिहासिक नगरी बदलापूर. आणि त्या बदलापूरमध्ये अनेक सारे असे संघ आहेत जे संघ खरं तर जोमाने खेळत असतात. त्यामधलाच एक संघ कासगाव, अगदी निसर्ग रम्य कुशीमध्ये वसलेले खरं तर गाव आहे. त्यांच्या खरं तर मुख्य रस्त्यावरून जर तुम्ही पाहाल तर गावदेवीचं सुंदर मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल, जे अगदी डोंगरावरती आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं ते गाव. आणि त्या गावामध्ये बैलगाडा शर्यती शौकीनसुद्धा भरपूर आहेत. त्यांच्या गावामध्ये फाटी तुम्हाला पाहायला मिळाली 2 वर्षापूर्वी, परंतु आता रामशाम मैदान खिडकाले असेल, सावली मैदान, देसाई, आनंदनगर, बोनिवली या ठिकाणी त्या गावातून सुद्धा भरपूर सारे चकडेस्वार जात असतात. परंतु हा खरं तर सामना तुम्हाला पाहायला मिळेल 4 ओव्हरचा. अर्थातच एका बाजूला 2 ओव्हर, दुसऱ्या इनिंगमध्ये 2 ओव्हर. आणि या पूर्ण मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल हे सांगतील तुमच्या समोर राहुलजी चव्हाण. मी इन्व्हाइट करतोय त्यांना की या तुमच्या शुभवाणीतून हे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चव्हाण, गंभीर चर्चा संपल्यानंतर आता राहुल जी चव्हाण आपल्याशी जॉईंट होतील. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये खरं तर ते खूप बारकाईने लक्ष देत असतात. आणि त्यांची खासियत आहे की मॅडी धुले सरांसोबत ते नेहमी असतात. आणि त्यांना 48 संघ जरी एकत्रित बांधायला सांगितले ना तरी एका दिवसामध्ये ते बांधतील, एवढी त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे. आणि त्यांचाच आवाज तुम्ही या मॅचच्या दरम्यान ऐकाल. इट्स ओव्हर टू. Thank you so much. राहुल भाई भोईर यांच्याकडून विकेट साठी 3000 रुपये जमा झालेत. ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला आहे, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि तर देखील कोणतरी बोलतोय कॅच आहे का, सुपरमॅन आहे का, षटकार. नाही, जेव्हा स्वतःचा संघ खेळतोय त्यावेळेस अपेक्षा असते की हा झेल व्हावा, त्याच अनुषंगाने बोलत असतात, परंतु भरपूर दूर होता मित्रा. षटकार ठोकला, स्वप्नावर सुरुवात करतोय. इथे देखील अडवा बाट घेतलाय, पण विकेटला बॉल चालला. डिफेन्स क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव, एक पडली, 2 धावा, 1 पडण्याचा प्रयत्न होतोय. अखेर या 2 धावा मिळतील. गावदेवी आपटी संघ खेळतोय, मैदानावरती खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलाय या स्पर्धेमध्ये. मी म्हणेन मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना त्यांनी बाजी मारली आहे. आणि अखेर आता त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहता टीम श्री गणेश 11 मिताली 11 कासगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. श्री गणेश मिताली 11 कासगाव विरोधात गावदेवी आपटी. अजून एक चांगला फटका. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज लहानेच्या वाटपदून राजपन षटकार.
सकाळ झाले भक्तिगीत वाजव षटकारा धावफलक 15 याकड्यावरती तुम्हाला 12 मैल अजून एक चांगला फटका आहे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक लॉंगॉनला पोहोचतोय बॉलला एकदम फेक करेल मिळेल ती सिंगल 16 धावा आपली संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय त्यामुळे देवाभैर देखील भरपूर खुश आहेत इथे देखील सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होतोय बॉल चालय माउंट लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलला तुम फेक करतोय दरम्यान 2 धावा 1 धाव आहे ना 2 धावा यस सचिनची झोप डोळ्यावरती आहे परंतु गणितामध्ये आम्ही पक्के आहोत त्यामुळे 2 धावा इथे 1 पडल्यात धावफलक 18 योगराज महाराज बुटेरे यांचा आपण आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी बरेचशे टीमला कॉल्स केले आणि भरपूर संघ त्यांनी बांधलेत या स्पर्धेमध्ये त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू विष्णू शिंदे सर थोडेसे शांत झालेत कारण आता सकाळची वेळ आहे कुणाला नाहीत गोलंदाजी बार्क पडते राऊंड विकेट नाव यावेळेला देखील ऑन साइडला बळवला मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित 2 धावा 1 पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर 2 धावा मिळतील धावफलक 20 या आकड्यावरती तुम्हाला 12 मैल टीमची टोटल स्कोरवरती आता जोडली गेली आहे या मॅच मध्ये धावफलकावरती 20 धावा इथे जोडल्या गेल्यात 2 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आता चांगली धावसंख्या उभारली आहे बॅटिंग करत असताना कासगाव टीमच्या माध्यमातून खरं तर टॉस जिंकून नेहमीच बॅटिंग करण्याचा निर्णय कासगाव संघाने स्वीकारला परंतु या मॅच मध्ये मी म्हणेन आपली संघाचा निर्णय चुकला की काय क्षेत्ररक्षण करण्याचा इथे बॉल मात्र हुलकावणे देऊन गॅप मधून फरार होतोय चौकार हा चौकार आलाय 24 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात भावेश लहाने राज लहाने ही जोडी मैदानावरती खेळतीये इथे देखील अपील तर केले परंतु पंच सहमत नव्हते डीके त्यांच्या साथीनं विष्णू शिंदे यांना देखील आपण पाहतोय पॅड वरती बॉल आदळला होता परंतु भरपूर बाहेर होते यावेळेला देखील गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतात अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चौकार आलाय धावफलक जाऊन पोहोचेल टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 28 धावा खोदून काढलाय मिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय सिंगल मेल सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 29 धावा धावफलकावरती जोडले गेल्या डाउन द विकेट
इथे देखील बॅटची कडा घेतली फाईनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा परंतु बॉल नाही थांबणार बॉल सीमा पार येतोय चौकार. डीकेला का आता तिसरा करायला लावता का. पंच कायचा इशारा करताय. बाईक फोर व्हीलर कार चला आपण थोडीशी बाजूला करा. फोर व्हीलर कार आहे लाईट ऑन आहे त्यामुळे विनंती आहे ती लाईट आपण बंद करा. आमचे गोलू स्कूटीचा आनंद घेतात चेक करतात नक्की साऱ्या गोष्टी ओके आहेत काय त्याने चेक केल्या. राहुलभाई भोईर यांच्याकडून बॉल 3 षटकारासाठी आपटी संघाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल राउंड द विकेट. पहिला बॉल बेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहता बेगाने बीट करतोय. अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर नजर आती हुई करण लहाने को आप देख पा रहे दोस्तों मैदान के अंदर ओवर नंबर पहला लेकर आ चुके हैं और यहाँ से अच्छी गेंदबाजी होती हुई 2 ओवर की मैच है. इस मुकाबले में टारगेट हमने देखा 34 रनों का टारगेट है और उसी अनुशंका से है गेंदबाजी कासगांव एक्सप्रेस मैदान के ऊपर आती हुई. राउंड द विकेट. ओ बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे 20 शेप में खिलाड़ी डीप में पहुंचेंगे गेंद को रोका उठाकर फेंके और यहां से सिंगल रन मिलता हुआ. मुड़ाप के खिलाड़ी गेंद के ऊपर भागते हुए पहुंचे जरूर लेकिन थोड़े से दूर थे. शिवा टेम्बे
वेलकम, स्वागत है आपका इस प्रतियोगिता में। एक रन मिलेगा, टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 34 रनों का टारगेट है इस मुकाबले में। अच्छी बल्लेबाजी करने होगी कुणाल। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, विकेट करना चाहते थे, और यहाँ से फिर से एक बार मिड ऑफ का खिलाड़ी भागते हुए पहुंचा, वहां पर अच्छा कैच लिया और यहाँ से विकेट का पतन। त्यावेळेस घेऊन जा, परंतु त्यासाठी एक चांगला डान्स। नवीन बॅटर मैदानावरती संकेतच्या साथीने करण। फुलटॉस गेंद थी, ऑन साइड में खींचा है, मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। करण के बल्ले से आता हुआ दंदनाता हुआ छक्का। मुकाबला हमने देखा, बल्लेबाज करण नेट नंबर 3 के ऊपर मैदान के अंदर आए और पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक हमने देखा है, छक्का बटोरते हुए 6 रन की मदद से टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई। इस बार भी बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले गेंद का संपर्क यहां पर था कि नहीं, यह भी देखने वाली बात होगी। बल्ले का किनारा लिया और यहां पर विकेट कीपर द्वारा कोई गलती नहीं, विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज करण को लौटना होगा। बैट्समैन आउट। इस बार भी बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बिंदी गेंद की समाप्ति होती हुई और नंबर पहला यहां पर समाप्त होता हुआ 7 रन जुट चुके हैं इस मुकाबले में। आने वाली 6 गेंदे यहां से शेष होगी और जीत की बात करेंगे तो 27 की जरूरत। पहला यहां पर समाप्त होता हुआ 6 गेंदों में 27 की जरूरत है इस मुकाबले में। नए बल्लेबाज संकेत जो स्टैकिंग इनके ऊपर हमें देखने मिलेंगे। 2 गेंदों का खेल यहां पर खेला है संकेत ने। राज लहाने आते गेंदबाज मार्ग के ऊपर, बड़ा हिट खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लिया और यहां से डॉट बॉल। बिंदी गेंद की समाप्ति होती हुई, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन बल्ले के ऊपर गेंद नहीं थी। बिंदी गेंद की समाप्ति होती हुई 2 ओवर का मुकाबला हम देख पा रहे दोस्तों। श्री गणेश मिताली 11 कासगांव बनाम गावदेवी आपटी, इन दो बड़ी टीमों के बीच मुकाबला चलता हुआ। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, खिलाड़ी पहुंचेंगे, गेंद को रोकना चाहते थे और यहां से कैच छूटा जरूर लेकिन मिलेगा 1 रन।
फिर से एक बार अच्छी गेंद की समाप्ति होती हुई 8 रन जुट चुके हैं स्कोरबोर्ड के ऊपर। जांबेरी टीम भी इंतजार कर रही है कौन सी टीम उनके अगेंस्ट खेलने आएगी। बिंदाजी शिशवे, वैभव पवार, बड़ा स्ट्रोक, फिर से एक बार ऑन साइड में खींचा है, खिलाड़ी है डीप में केएल ने अच्छी यहाँ पर कैच ली है और यहाँ से मैदान के बाहर लौटना होगा बल्लेबाज मनीष को। बैटर आउट।